सांगितलं आणि तेव्हा मी खूप मार खाल्लेला माझ्या दादाने ओढा मारलेला त्यानंतर. सो हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? काय चाललंय? जेवण वगैरे झालं का? तर तुमची बकबकवीन परत आले एक न्यू एनर्जेटिक व्हिडिओने. तुम्हाला माहितीये तुमची बकबकवीन किती बोलू शकते. तर आज एक न्यू टॉपिकला घेऊन आले. माझी इंस्टाग्राम जर्नी कशी होती, काय सफर केलं, काय नाही. सो हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मे बी तुम्हाला आवडेल, मे बी तुम्हाला नाही आवडणार, आय डोंट नो. बट माझ्यासाठी ही जर्नी खूप अशी एफर्ट वाली होती. खूप जास्त म्हणजे मी खूप कष्ट घेतलेले माझ्या इंस्टाग्रामसाठी. सो हे सगळ्याच्या आधी हे सांगतो तुम्हाला, लाईक शेअर कमेंट पक्का करा आणि फॉलो पण करा, सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. असेच ब्लॉग्स येत राहतील. सो आता आपण स्टार्ट करूया. माझी इंस्टाग्राम जर्नी काय होती. मी 10th पासून रील्स बनवायला स्टार्ट केलेले, थोडेफार बनवायची. बट जर माझ्या फॅमिलीला नाही आवडायचं, माझ्या दादाला नाही आवडायचं, बिकॉज मी 10th मध्ये होती. सो नाही आवडायचं. तर असा सीन होता की माझा दादा मला खूप मारायचा. पहिली गोष्ट तर हे फॅक्ट आहे. म्हणजे मी रील्स बनवली, त्याला बाहेरून कुठून पण कळलं की मी रील्स बनवते तर मी मार खायची. आणि अशी मार खायची की ते रील्स बंद होऊन जायचे. आणि माझ्या दादाला हे पण माहिती नव्हतं की माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, मी बनवते रील्स. आणि मला या गोष्टींचा खूप जास्त शौक होता. म्हणजे खूप अति शौक होता या गोष्टींचा, की रील्स बनवणं, नाचणं, डान्स करणं हे सगळं माझं एकदम पॅशन होता. जेवढी स्टडी असायची तेवढं हे पण असायचं. बट मे बी माझ्या दादाला नाही आवडायचं की अजून तू छोटी आहे, तू अजून हे नाही करायचं, ते नाही करायचं. सो मी रील्स नाही बनवून द्यायचा मला. आणि मी गपचूप रील्स बनवायची. एकदा मी असेच गपचूप रील्स बनवलेले, इन्स्टावर पोस्ट केले आणि कोणीतरी माझ्या दादाला सांगितलं. तेव्हा मी खूप मार खाल्लेला माझ्या दादाने ओढा मारलेला. त्यानंतर म्हणजे इंस्टाग्राम बंदच केलेलं, मला फोन पण नाही द्यायचा. आणि मग माझी 10th झाली, 11, 12 मध्ये पण रील्स बनवायची. बट मी सायन्स मधून होती. सो तेव्हा पण नाही मला बनवायला भेटायचे एकदम प्रॉपर असे रील्स की मी एकदम एफर्टने बनवते. तसं काय नव्हतं, माझं नॉर्मल होतं की मला रील्स बनवायचे, फक्त एवढंच की रील्स बनवायचे. रील्स एवढं असं काय डोक्यात नव्हतं की मी काय मोठं करेल किंवा काय करेल, ॲज अ इन्फ्लुएन्सर होईल, काहीच नव्हतं. नॉर्मल रील्स बनवायची. बट आफ्टर 12, जशीच माझी 12th झाली, 12th नंतर मी रील्स बनवायला स्टार्ट केलं एकदम प्रॉपर. मी ट्रान्झिशन व्हिडिओज बनवायची. मी थोडं स्टार्ट करायला लागली माझं रील्स बनवायला. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मला असं खूप असं इंटरेस्ट वाटायला लागला की भाई रील्स बनवते, काहीतरी होईल माझं, काहीतरी होईल ह्याच्यामध्ये. इंटरेस्ट नाही, लोकांना बघायची इन्फ्लुएन्सर्सला की भाई हे लोक करतायत, मी पण करेल. सो मी स्टार्ट केलं हळूहळू. तेव्हा पण मी थोडेफार बोलणे तर खात राहायची, पण बनवत राहायची. रील्स बनवणं काही सोडलं नाही. खूप मार खाल्ला, खूप शिव्या खाल्ला, पण रील्स बनवणं फोन सुटला नाही माझा. म्हणजे कंटिन्यूस मला लागायचंच फोन. आणि मी असं होतं माझं की मी लोकांना बघायची आधी, की लोकांना नोटीस करायची, लोक काय करतात, लोक कसे बनवतात, जे दुसरे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते कसे रील्स बनवतात, मग ते ट्रान्झिशन कसे बनवतात. स्टार्टिंगला मला ट्रान्झिशन व्हिडिओज बनवायला पण नाही यायचे, बिलकुल नाही यायचे. मी हळूहळू ह्याचं बघून रील्स बनवणं स्टार्ट केलं, ट्रान्झिशन बनवायला स्टार्ट केलं. आणि नंतर असं म्हणजे खूप बनवत माझे 1000 फॉलोअर्स झाले. मग 1000 फॉलोअर्सवर एक वेगळीच हॅपीनेस होती मला की भाई 1000 माझे फॉलोअर झालेत, खूप मोठं काहीतरी केलंय मी. त्याच्यानंतर हळूहळू रील्स बनवता मीन्स असं होतं की मी माझ्या लोवेस्ट मध्ये पण होती, खूप जास्त लोवेस्ट मध्ये होती. म्हणजे 11, 12च्या पिरियड मध्ये जेव्हा मी रील्स बनवायची. आणि तेव्हा असं होतं की काहीतरी करायचंय, काहीतरी होईल का, असं होतं. आणि नंतर ना मी एक दिवस मंदिरमध्ये गेलेली, सिद्धिविनायक मंदिरला. तेव्हा मी माझी मंदिरवाली रील बनवलेली, जी ऑलमोस्ट खूप व्हायरल झाली, खूप फेमस झाली. ती मी अशीच मंदिरात गेलेली, तर असंच काहीतरी बोलायचं होतं. मग मी स्नॅपचॅटवरती अशीच काहीतरी बघ करत होती. आणि असं आहे की मला बोलायला खूप जास्त आवडतं. म्हणजे मी नॉनस्टॉप बोलू शकते, किती पण वेळ नॉनस्टॉप बोलू शकते. आणि मला खूप जास्त आवडतं. सो मी असंच स्नॅपचॅटवर माझी फ्रेंड आम्ही गेलेलो मंदिरमध्ये आणि आम्ही दर्शन वगैरे करून झालेलं.
आणि बाहेर आलो होतं, आता काहीतरी बोलायचंय. सो मी चालू केलं की माझी मंदिरवाली रील, तू माझ्यासोबत बोलणार का, तुझ्यासाठी दर्शन पण करून आली, हे सगळं. आणि त्या टायमाला असं होतं की ऍक्च्युअल मध्ये आम्हाला टॅक्सी नव्हती भेटत, म्हणून आम्ही स्टेशन पासून मंदिरपर्यंत मे बी चालत गेलेलो. सो मी असं सांगितलं की हा मी तुझ्यासाठी मंदिरात गेली, चालत गेली. ते असं कोणासाठी नव्हतं, लाईक एक ते मला असं मज्जा येत होती बोलायला खूप जास्त, काहीतरी. सो मी तेच बोलत होती की मंदिरामध्ये गेली चालत, स्टेशन पासून चालत ऍक्च्युअल मध्ये गेलेलो आम्ही, आणि चालत. आणि मी फर्स्ट टाइम अशी गेलेली कुठेतरी बाहेर एकटी, लाईक विदाउट फॅमिली, फ्रेंड सोबत गेलेली मंदिरामध्ये. सो ते माझ्यासाठी खूप असं इंटरेस्टिंग होतं की हा मी मंदिरात गेली, चालत गेली, आणि पाऊस पण तेव्हा खूप होता. आणि मी रॅन्डमली जस्ट असाच तो व्हिडिओ बनवला की असं आहे, तू माझ्यासोबत बोलणार का, मंदिरात गेली, हे केलं ते केलं. आणि आफ्टर दॅट आमची मस्ती चाललेली फ्रेंड्स मध्ये. तर माझा फ्रेंड एक होता, तो मला बोलला यशी तर तू हे व्हिडिओ पोस्ट करून. तर मी बोलली की नाही, ही व्हिडिओ पोस्ट करण्यालायक नाही, मी नाही पोस्ट करणार. तो बोला अरे कर काय ना. सो त्यांनी मला ती व्हिडिओ एडिट करून दिलेली आणि मला पोस्ट करायला बोललेली. सो ती व्हिडिओ मी पोस्ट केली, आणि मी जशीच ती व्हिडिओ पोस्ट केली, लाईक इन अ 5 मिनिट समथिंग ती व्हिडिओ काहीतरी 5000 व्ह्यूज गेले. आणि फर्स्ट टाइम असं झालं, तुम्ही खूप जास्त खुश झालेली, लाईक मी नाचत होते. आणि मला त्याच दिवशी पुण्याला जायचं होतं माझ्या गावाला, आमच्या काहीतरी फंक्शन होतं गावाला, आणि मला तिथे आणि मम्मी पप्पांचे कंटिन्युअसली कॉल येत आहेत मला की तू ये, तू कुठे, आणि मी नाचते तिथे रोडवरती की हा भाई 5 मिनिट्स मध्ये काहीतरी 5000 6000 व्ह्यूज गेले. आणि नंतर मी घरी जास तोपर्यंत जस्ट लाईक दादरवरून ठाणे पोहोचेस तोपर्यंत ती रील काहीतरी 30K गेली. आणि आय वॉज लाईक वाव, काहीतरी झालं नवीन माझ्या लाईफमध्ये, फर्स्ट टाइम असं काहीतरी झालेलं. आणि खूप असा लाईक एक्साइटमेंट होती की हा भाई पहिल्यांदा माझी रील एवढी व्हायरल गेलेली. आणि मी घरी गेली, ठाणे स्टेशनवरून मी परत माझ्या घरपर्यंत जाताना ती रील परत बघितलं तर 60K पर्यंत होती. लाईक आय रिमेंबर खूप चांगल्यापैकी 60K होती. तर अजून एक मला एक्साइटमेंट. आणि माझी फर्स्ट रील अशी होती ज्याने, आणि माझे फॉलोअर्स एकदम कॉन्स्टंटली वाढत होते, कॉन्स्टंटली खूप असं लाईक फटफट 2-2 मिनिटाला माझे फॉलोअर्स. आणि सडनली 1000 वरून माझे फॉलोअर्स लाईक 5000 झाले. मी घरी पोहोचेस तोपर्यंत 5000 माझे फॉलोअर होते. आणि त्या टायमाला मी रडत होती की मम्मी बघ माझे फॉलोअर्स 5000 झाले, एवढा मी एक रील बनवली. पण त्या टायमाला असं होतं ना की घरी सांगू काय मी अशी रील बनवली कोणाला. मी तर ती ऍज अ कंटेंट बनवला होता की मला मज्जा येत होती काहीतरी बोलायला म्हणून, पण घरच्यांना काहीतरी वाटेल म्हणून मी बोलली मम्मीला ती रील नाही दाखवली, फक्त मी होती मम्मी बघ माझे एवढे फॉलोअर. आणि नंतर ती पुण्याची जर्नी होती. आम्ही इथून निघालो समथिंग 6:30ला निघालो पुण्याला जायला. तोपर्यंत मी पुण्याला जाऊस तोपर्यंत माझे फॉलोअर 15,000 होते. आणि शॉक होते मी भाई, एका दिवसात माझे 15,000 फॉलोअर्स वाढलेले. लाईक खूप जास्त हॅपी होते मी खूप. मम्मीला सांगते, स्टोरी वोरी टाकते की माझे 15,000, सगळ्यांना मी स्वतः मेसेज करून सांगते भाई बघ माझे 15,000 फॉलोअर्स झाले. आणि सगळ्यांना स्टोरी वगैरे टाकत होते माझे की 10,000 झाले, मग 15,000. हळूहळू ते फॉलोअर्स माझे वाढत गेले. आणि मग मला तेव्हा जास्त इंटरेस्ट यायला लागला लाईक बक मध्ये. आधी तर मी नॉर्मल लिपसिंग व्हिडिओज बनवायची, काहीतरी असंच टाइमपास करायची. पण नंतर मी ऐकलं की हा माझी बक एवढी व्हायरल होते. त्यानंतर मी माझी बक लाईक चालू केली बोलायला. ऍक्च्युअल मध्ये मी स्टार्ट केली माझी जर्नी त्या एक व्हिडिओ पासून, जो मंदिराचा व्हिडिओ बनवला तेव्हापासून मी माझी जर्नी रील्सची ऍक्च्युअल वाली चालू केली. मग तिथून मी न्यू काहीतरी बक चालू केलं. मग मी कुठे पण जायची मी बक करायची. त्याच्यानंतर सेकंड टाइम लाईक इन 10 days का 15 days मध्ये मी परत असं डिसाईड केलं की मी पार्ट 2 पण बनवणार बकचा, सेकंड पार्ट. मग मी तो पण बनवला. मी परत सिद्धिविनायकला गेली, मला वाटलं तो पण व्हायरल, मी तो पण बनवला. आणि जो पहिला व्हिडिओ होता तो माझा 3.6 का 3.7 मिलियन समथिंग गेलेला. आणि पार्ट 2 मी बनवला. पार्ट 2 मध्ये पण मी तेच डायलॉग बोलली सेम, बट हे पण होतं की हा मी यावेळेस टॅक्सीने गेली असं तसं. तो पण व्हिडिओ माझा काहीतरी आत्ता
4.2 का 4.3 मिलियन वरती गेलाय. तो पण व्हिडिओ खूप व्हायरल गेला, म्हणजे खूप जास्त. तेव्हा रिअलाइज झालं की हा भाई बघ माझी काहीतरी फायद्याची आहे मी जी बोलते. त्याच्यानंतर मग माझे फॉलोअर्स 20,000 झाले, 21-25,000. मग मला खूप मज्जा यायला लागली या गोष्टी. मग मी घरी बोलायची, बघितलं मी करू शकते, मी केलं, माझे फॉलोअर्स एवढे झाले तेवढे झाले. हळूहळू नंतर मग थोड्या टाइम नंतर माझं डिसाईड झालं की मला नाशिकला जायचंय. संदीप युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तर ते सगळं मग त्या पिरियडमध्ये पण मी जेवढे पण टाइम तिथे नाशिकला गेलीये ट्रॅव्हलिंग मध्ये, त्या टायमाला पण मी कंटिन्यूस व्हिडिओ बनवायची, कंटिन्यूस बघची की आज मी इथे आलीये, मी तिथे चाललीये, मी हे केलं, मी ते केलं, खूप कंटिन्यू. आणि लाईक ना नंतर एक फॅन बेस बनला माझा की हा भाई लोक ओळखतायत मला, खूप जास्त लोक ओळखतात. सो खूप मजा यायची त्या गोष्टींमध्ये की हा भाई आता मी पण फेमस झालीये, मला पण लोक ओळखतात. नंतर माझं संदीप युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झालं. ऍडमिशनच्या फर्स्ट डे लाईक माझा इंडक्शन होता, त्या टायमाला मला लोक जाऊन बोलत होते, तू रील स्टार आहे ना, तू रील्स बनवते ना, तू ती बघ क्वीन आहेस ना. लाईक हा, मग मी माझा स्वतःचा एक हॅशटॅग बनवला की बघ क्वीन. मग ते खूप फेमस होत गेलं बघ क्वीन खूप जास्त. इंडक्शन मध्ये पण वगैरे मी माझ्या कॉलेजमध्ये पण हळूहळू एक फेम भेटत गेली की हा लोक बोलायचे येऊन की तू रील्स बनवतेस ना, तू रील्स बनवते, आम्ही तुझे फॅन आहेत, असं तसं. बाहेर पण कुठे नाशिकमध्ये. मग ते हळूहळू खूप त्या गोष्टींमध्ये मला मज्जा येत गेली की हा रील्स. मग मी माझी ऍक्च्युअल जर्नी स्टार्ट केली. मी माझे ट्रान्झिशन व्हिडिओज बनवायला लागली. मी वेगळी काही जिथे जाईल माझे तिथे चालू झालं रील्स वगैरे बनवणं कंटिन्युअसली. आणि नंतर एक मोठा मी माझ्या युनिव्हर्सिटीवर रील बनवली, लाईक मी माझ्या कॉलेजवरती रील बनवली. ते थोडं डेंजरस होतं, बट डेअर करून मी रील बनवली. बट जे फॅक्ट होतं तेच सांगितलं मी की युनिफॉर्म. मी पहिली रील बनवली माझ्या आयडी वरती, लाईक माझी आयडी माझं मंगळसूत्र आहे, हे माझं फर्स्ट हे होतं. मग नंतर मी युनिफॉर्म वर बनवले की युनिफॉर्म शिवाय एंट्री नाही देत, असं तसं. मग त्याच्यावरती पण खूप इश्यूज झाले, लाईक मीटिंग बसलेली डिपार्टमेंटची वगैरे, खूप इश्यूज झाले त्या रील पण. मला बोलले डिलीट कर, मग मी थोड्या टाइमसाठी आर्चिव्ह केली आणि नंतर मग परत ती रील ओपन करून टाकली. डिलीट मी केली नाही, कारण की ती रील पण माझी काय ते 2.5 मिलियन्स वर आहे. सो मी का करू भाई डिलीट, माझा कंटेंट आहे, मी तर काही चुकीचं बोललीच नव्हती त्या रील मध्ये, काहीच चुकीचं नव्हतं. तुम्ही पण जाऊन बघा, काहीच चुकीचं नाही बोलले. आणि मेन गोष्ट अशी होती की नॉर्मली बोलली, स्टुडंट्स शेअर करतात, जर कॉलेज रिलेटेड काय रील्स आहेत तर स्टुडंट्स ऑब्व्हियसली शेअर करतात, तर त्याचे शेअर्स पण खूप जास्त. मग त्याच्यामुळे मला कॉलेजमध्ये अजून लोक ओळखायला लागले की हा ही रील्स बनवते, हीच आहे ती कॉलेजवाली रील बनवलेली, युनिफॉर्म वाली, मंगळसूत्रवाली, ही तीच पोरगी आहे. सो मग तिथून अजून थोडीशी फेम भेटली. मग थोडी एक्साइटमेंट अजून वाढत गेली, खूप मजा येत होती. आणि आता फायनली एक अशा स्टेजवर आहे जिथे खूप लोक ओळखतात मला. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन, एवढं लाईक तुम्ही प्रेम देताय. आणि माझी जर्नी एवढी इझी नव्हती, मी खूप वेळा मार खाल्लाय, खूप एफर्ट्स आहेत कोणती पण गोष्ट करायला. मग ती स्टडी आहे, मग ते हे रील्स. लोकांना वाटतं फक्त रील्स बनवून व्हायरल होणं खूप इझी आहे, ते तेवढं इझी नाहीये भाई. मी केलंय, मला माहितीये. मला पण आधी स्टार्टिंगला हेच वाटायचं की खूप इझी आहे, मी करून घेईल, मी करू शकते. बट एवढं इझी नाहीये, त्याच्यामध्ये खूप एफर्ट्स आहेत. खूप वेळा अप्स पण येतात, डाऊन्स पण येतात. खूप माझे तर डाऊनफॉल्स पण खूप होते, खूप जास्त. लाईक मी खूप टॉलरेट पण केलं या गोष्टींवर. फक्त रील्स बनवणं हे इझी नाहीये, तेवढे कमेंट्स झेलणं, तेवढे कमेंट्स ऐकून घेणं स्वतःबद्दल. लोक असं नाहीये की सगळे लोक चांगलं बोलतात, खूप लोक वाईट पण बोलतात त्या गोष्टींबद्दल आणि खूप लोक चांगलं पण बोलतात. जर आपण चांगलं ऐकण्याची आपली क्षमता आहे तर तसे लोक वाईट बोलतात ते पण ऐकण्याची आपल्यामध्ये एनर्जी असली पाहिजे, तेवढी क्षमता असली पाहिजे की आपण ऐकू शकतो. कारण की हर एक लोक आपली तारीफ करणार हे नाहीये, खूप लोक मागे पण खेचायला बघतात. जर आपण पुढे चाललो, मागे खेचणारे पण खूप असतात आणि आपले हेटर्स पण खूप असतात. आय नो माझे पण असतील खूप सारे हेटर्स, बट इग्नोर करायचं बाई. माझी लाईफ आहे, मी करते, मी एफर्ट्स टाकलेत, मी एवढं केलंय. सो पुढे पण मीच करत राहणार. जर मी एकटी गेलीये पुढे, कोण नव्हतं हेल्पला. मी एवढी जर्नी काढली, एकटीने काढली. सो कोणाचेच राईट्स नाहीयेत बोलणं, पहिली गोष्ट ही आहे.
माझी फॅमिली आहे, मी केलं. आत्ता असे फ्रेंड्स आहेत माझ्या लाईफमध्ये जे मला सपोर्ट करतात, खूप सपोर्ट करतात. लाईक मी काय करू, कुठून करू, कसं करू, माझ्याशी जास्त त्यांना टेन्शन आहे. सो आत्ताच कोणते चांगले लोक, बट माझं इन्स्टा जोपर्यंत मी स्टार्ट केलेलं तोपर्यंत माझ्या लाईफमध्ये कोण नव्हतं. एकटीच केलंय, पूर्ण जर्नी एकटीच काढली, खुश पण एकटीच झालीये, दुःखी पण एकटीच होती, कष्ट पण एकटीनेच घेतलेत, एफर्ट्स पण स्वतःच घेतलेत. सो इझी नसतं एवढं, की म्हणजे बोलतात ना कोणतीही गोष्ट इझी नाहीये ना, स्टडी इझी नाही. सो लोकांना असं वाटत असेल की रील्स बनवून पैसा कमवणं खूप इझी आहे, फेम कमवणं इझी आहे. असं नसतं, खूप एफर्ट्स लागतात गाईस, खूप एफर्ट्स लागतात. सो हे होती माझी एक स्टोरी, छोटीशी स्टोरी होती, जास्त मोठी नाही, खूप छोटीशी होती. आणि ह्याच्यामध्ये होते माझ्या लाईक इंस्टाग्रामचे एफर्ट्स, की मी माझी जर्नी कशी काढली, मी किती मार खाल्ला, मी किती टॉर्चर सहन केलं, मी किती एफर्ट्स. हा, बट ही जर्नी खूप ब्युटिफुल होती, खूप प्यारी होती माझ्यासाठी. लाईक मला एक मुवमेंट्स लक्षात आहे त्या जर्नीचे, एक जसं म्हणजे माझे हर एक मुवमेंट्स मला लक्षात आहेत, मी काय कसं केलं, काय कसं नाही. सो नक्की व्हिडिओ माझा बघा, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला, इन्स्टावरती पण फॉलो करा, लाईक, शेअर, कमेंट. आणि असेच खूप सारे व्हिडिओज घेऊन पार्ट 2 ला येईल, माझी युट्यूब जर्नी आणि माझे सॉंग्स वगैरेची जर्नीला घेऊन येईल. माझा फोन कसा मला भेटला, माझं काय कसं होतं, मी पुढे काय काय एफर्ट्स घेऊन इथपर्यंत आली, ह्याचा नेक्स्ट ब्लॉग बनवेल. सो डू लाईक, शेअर, कमेंट अँड फॉलो, सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.